हॅलो एव्हरीवन, मी तुम्हा सर्वांची लाडकी सिद्धी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धीज व्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली आहे गणपती बाप्पासाठी मस्त ओल्या नारळाची गरम गरम करंजी. करंजी कशी झाली आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले मी करंजीसाठी, कशी बनवली आहे, ह्याचा आता आपण व्लॉग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. पीठ मळण्यासाठी आता मी परात घेतली आहे. त्याच्यामध्ये मी अंदाजे मैदा घेते आहे. एक मी एवढं पातेलं भरून मैदा घेतला होता. आमच्या जेवढं सारण करणार आहे, जेवढे घरामध्ये खायला मेंबर आहेत तेवढं मी पीठ घेतलं आहे, मैदा घेतला आहे. त्याच्यात आता टाकायचं आहे आपल्याला रवा. रवा का टाकते आहे हे माझ्या मम्मीने सांगितलं आहे की आपल्या करंज्या हे खुसखुशीत होतात. त्यानंतर त्यातला पण रवा जास्त झाला म्हणून मी थोडा काढून ठेवला. त्याच्यामध्ये टाकलं मीठ. हे आपल्याला सगळं असं पसरून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गरम गरम तेल टाकायचं आहे, मोहन टाकायचं आहे आपल्याला. हे तूप पण टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता. आता आपल्याला हे थोडं गार होऊन द्यायचं आहे. डायरेक्टली त्याच्यात हात टाकायचं नाही आहे कारण की तेल गरम आहे, चटका बसू शकतो. आता हे थोडं गार झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली ते पाण्याने मळायचं नाही आहे. अगोदर आपल्याला ते सगळं जे तेल होतं ना, आपल्याला सगळा तो मैदा, रवा आपल्याला सगळा असा हाताने तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून जे सगळं तेल होतं ते पिठात त्याचे गोळे नाही होणार, ते सगळं मिक्स होईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दूध घ्यायचं आहे. दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे. पाणी पण वापरायचं नाही आहे आणि डायरेक्टली दूध पण वापरायचं नाही आहे. काय करायचं आहे, दूध आणि पाणी हे थोडं थोडं अर्ध्या प्रमाणात मिक्स करायचं आहे. आणि शक्यतो दुधाचं प्रमाण जरा जास्तच असलं तरी ठीक आहे, कारण की करंजी आपली चांगली खुसखुशीत होती आणि छान लागते टेस्टला पण. हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ जास्त जेवढं आपण काय म्हणतात ना, असं जोर लावून मळू, जेवढं चांगलं त्याला मिक्स करू आपण, तेवढं ते छान होणार आहे. आणि हे जास्त पातळ पण करायचं नाही आहे, कारण की पातळ केलं की लाटी लाटली की सारण पण बाहेर येऊ शकतं. म्हणून मीडियम आपण जसं पोळ्यांना करतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जरा मीडियम करायचं आहे. लोण्यासारखं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. सगळं मी बघा थोडं थोडं पाणी आणि दूध थोडं थोडंसं घेऊन हे सगळं मी मिक्स करते आहे. बघा मी हातावर असा गोळा केला तर किती छान तो लोण्यासारखा दिसतोय. असं छान त्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान गोळा झाला आहे तो लोण्यासारखा. आणि हे आपल्याला 10 मिनटासाठी असं पॅक करून ठेवायचं आहे. आणि आता मी खोबरं खाऊन घेते आहे. त्याचं यंत्र पण असतं, पण आमच्याकडे नाही आहे. होतं पण ते खराब झालं होतं, म्हणून मग मी आणायला पण काही गेले नाही. घरामध्ये प्रत्येकाची वेळी असतेच. त्याच्यावर हे खोबरं मी खाऊन घेते आहे. आपण आपली स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, हाताला पण जपलं पाहिजे, कारण की कधी कधी काय होतं घाईगडबडीमध्ये आपल्या हाताला पण इजा होऊ शकते. आता हे बघा ह्या प्रमाणामध्ये मी खोबरं खाऊन घेतलं आहे. आणि त्याच प्रमाणात मी गूळ घेतला आहे. आणि गूळ थोडा कमीच घ्यायचा, कारण की काय होतं खोबरं आपलं आपण जेव्हा परतायला टाकतो तेव्हा ते कमी होतं. आणि मी चारोळे, काजू आणि तूप घेतलं आहे, गावरान तूप घेतलं आहे. कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये गावरान तूप टाकते आहे. आपल्याला सारण परतवायचं आहे ना, त्याच्यामुळे सगळं असं तूप टाकायचं आहे. आणि अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये चारोळे टाकायचे. चारोळे टाकले की त्याच्यामध्ये काजू टाकायचे. हे हे ड्रायफ्रूट असे घरामध्ये अवेलेबल असतील तर टाका, म्हणजे टाकलेच पाहिजे असं काही नाही आहे. माझ्या घरामध्ये अवेलेबल होते म्हणून मी टाकले आणि आम्हाला आवडतात पण. काही काहींना प्लेन करंजी पण तशीच आवडते, छान लागते ती पण. त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आता सारण टाकायचं आहे आणि त्याला असं छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण काजू आणि चारोळे पण त्याच रंगावर भाजलेत. गॅस फास्ट करायचा नाही आहे, मीडियम गॅसवर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे जायफळ मी एवढ्या प्रमाणात घेतलं आहे, अर्धं जायफळ घेतलं आहे. माझ्या मम्मीला जायफळ खूप आवडतं म्हणून मी जरा जास्त प्रमाणात घेतलं आहे. तुम्ही थोडंसं कमी पण करू शकता. आणि घरामध्ये विलायचीची पावडर नव्हती म्हणून मी ते खलबत्त्यात थोडंसं असं टेचून घेतलं आहे. आणि मी टाकली आहे खसखस काही लोक मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकतात, पण आम्हाला तशी आवडते म्हणून मी तशी टाकली आहे. त्यानंतर आपण जेवढा गूळ घेतला होता ते गूळ सगळं मी त्याच्यात टाकलं आहे, सगळं परतून दिले. आणि गूळ आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण मेल्ट होऊस्तर, सगळा एकजीव मिक्स होऊस्तर आपल्याला हे सगळं परतवायचं आहे सारण. आता सारण आपलं सगळं झालं आहे.
तुम्ही बघू शकता सगळं सारण छान आपलं ह्या पद्धतीने झालं आहे. आणि मी असे सगळे गोळे करून घेतले, अशा लाट्या लाटून घेतल्या आहे. थोडंसं सोबत दूध पण घेतलं आहे करंजीची तोंड बंद करण्यासाठी पुढून, नाहीतर ती फुटू पण शकते. पुढून आपण तेलामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा ती उघडती थोडीशी, म्हणून मैद्यानी काय होतं, दूध पूर्ण मैदा त्याला चिपकून बसतो. हे बघा अशा प्रमाणात मी 1 चमचा सारण भरलं आहे आणि अशी मी त्याला दूध लावून त्याचं असं सगळं पॅक करून घेतलं आहे. जास्त पण काही जास्त दाब द्यायचा नाही आहे. आपल्या एक हलक्या बोटाने फक्त पुढून करंजीचं तोंड बंद करायचं आहे आपल्याला दुधाचं बोट घेऊन. आणि ह्या प्रमाणात आपल्याला ती कट करून घ्यायची आणि खाली थोडंसं पीठ घ्यायचं आहे, कारण की मग काय होतं करंजी उचलताना खाली पोलपाटाला चिटकून बसते. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या करून घेतल्या आहेत. आणि करंजी आता आपल्याला एकदम कडक तेल तापून गॅसवर आपल्याला त्यात हलक्या हाताने करंजी सोडायची आहे. आणि खालून ती पूर्ण फ्राय झाल्याशिवाय आपल्याला उलटायची नाही आहे किंवा ती फुटू शकते तेलामध्ये, ह्याची काळजी आपल्याला पूर्णपणे घ्यायची आहे. आणि जास्त आपल्याला रेड करायच्या नाही आहे, कारण की काय होतं आपण करंजी बाहेर काढल्यानंतर पण तिची प्रोसेस चालू असते तळण्याची. अशा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगाच्या करंज्या आपल्याला ह्या सगळ्या तळून काढून घ्यायच्या आहे. तर माझी करंजी बनवून तयार आहे. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता, इतकी खुसखुशीत आणि छान झाली होती. ह्या माझ्या गणपती बाप्पासाठी नैवेद्याच्या करंज्या तयार आहे. छान मस्त क्रिस्पी गोड एकदम छान करंजी तयार आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या एकसारख्या करंज्या आहे, कुठं फुटली नाही आहे, काही नाही आहे. गरम होती, इतकी गरम होती करंजी. तुम्ही बघू शकता आतलं सारण किती सुंदर झालं होतं. मेन म्हणजे सगळं काय सारणावर खेळ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.